शहापूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नागरिकांनी नदीकाठी जाऊ नये अशा सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। शहापूर तालुक्यातली ही दृश्य आहेत। अति प्रचंड पाऊस शहापूर तालुक्यामध्ये सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे नद्या अक्षरशः दुथडी भरून वाहतात, पात्र सोडून वाहू लागलेल्या आहेत, तर ओढ्यांच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। नागरिकांनी नदीकाठी ओढ्याच्या किनारी जाऊ नये अशा सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांसाठी दिलेल्या आहेत। सतर्क राहण्याचा आदेश दिलेला आहे नदीकाठच्या गावकऱ्यांना। अशा प्रकारे नदी पात्र सोडून जर वाहू लागली तर मोठा सतर्कतेचा इशारा असतो गावकऱ्यांसाठी। आणि सगळी दृश्य आपण पाहतो ती शहापूरमधून पाहतोय। रात्रीपासून हा मुसळधार पाऊस शहापूरमध्ये सुरू आहे। संपूर्ण शहापूरला अशा प्रकारे पावसानं झोडपून काढले आणि शहापूरमधून वाहणाऱ्या नद्या सध्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। तर नदीकाठी जाऊ नये अशा सूचना सध्या स्थानिकांना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। सध्या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये आणि जेव्हा नदी अशा प्रकारे पात्र सोडून वाहू लागते तेव्हा नदीकाठच्या गावकऱ्यांना प्रशासनाकडून इशारा दिला जातो आणि शहापूरमधल्या सध्या नद्यांना आणि ओढ्यांना अशा पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। शहापूरमधून आपण ही दृश्य पाहतोय। काल रात्रीपासून तालुक्यामध्ये पावसाची ही संततधार सुरू आहे। काय नेमकी सगळी शहापूरमध्ये परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आणि एकंदरीत शहापूरमध्ये संततधार आहे। कालपासून मुसळधार पावसाची ही सगळी परिस्थिती असल्यामुळे तिथल्या नद्या नाल्यांना जी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, काय नेमकं या सर्व पार्श्वभूमीवर वातावरण हेही आपण जाणून घेणार आहोत। ओढ्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे, त्यामुळे तिथल्या नागरिकांना सध्या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अशा प्रकारे नदीच्या किनारी ओढ्यांच्या किनारी जाऊ नये, जीवाला कुठलाही धोका निर्माण होईल असं कृत्य करू नये, प्रशासनाकडून हा इशारा देण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्र सर्वदूर सध्या पाऊस पडतो। अनेक जिल्ह्यांमधून ही अशी दृश्य आपल्या समोर येतात। तर काही वेळापूर्वी आपण पालघरमधून अशी दृश्य पाहिली होती। कोकण विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या आहे, तर इकडे शहापूरमधल्या पावसाची दृश्य मोठा पाऊस झाल्यामुळे सध्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। उमेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उमेश, शहापूरमधले आपण दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, नद्या ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं हे सगळं चित्र दिसतंय। काय नेमकी परिस्थिती आहे पावसाची? नक्कीच काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शहापूर शहरी भागाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी लागल्याने जागोजागी पावसाचे पाणी साचल्याने सगळ्या भागाची पाणी साचलं, तसंच नद्याही दुथडी भरून वाहू लागलेत। ओढे आणि नाल्यांनाही पाण्याचा प्रवाह वाढल्याने या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आणि तसंच उंबरमाळी स्थानकात देखील पावसाचं पाणी शिरल्याने बऱ्या प्रकारे या ठिकाणी प्रवाशांची धांदल उडालेली आहे। तसेच अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नद्याही दुथडी भरून वाहत असल्याची चित्र आपण सध्या पाहत आहोत। ठीक, धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी उमेश, आणि वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। उमेश जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।